नमस्कार, मी विशाल परदेशी. मंडळी, आज किंग ऑफ द रिंग, सगळ्यांना हसवणारे आपले सगळ्यांचे अशोक मामा, अशोक सराफ आपल्याबरोबर आहेत. मामा, आपलं खूप खूप स्वागत. काही नाही, काही निमित्ताने म्हटलं गप्पा मारायत तुमच्याशी आणि मार चल बस. आणि त्या गप्पा मारण्यासाठी खरं तर आज या आपल्या कट्ट्यावरती आपण जमलेलो आहोत. पहिला प्रश्न प्रेक्षकांच्या वतीने जे आता बघतायत आणि जे अर्थात मी तुमच्याशी बोलतोय म्हटल्यानंतर ते देखील जेलस फील करत असतील की अरे आम्ही का नाही आहोत गप्पा मारण्याकरता, त्या सगळ्या प्रेक्षकांच्या वतीने तुम्ही कसे आहात? मी त्यांच्या इच्छेप्रमाणे मी चांगला आहे, बरं आहे. आणि त्यांच्या इच्छेमुळेच मी चांगला आहे. वा. कारण काय, त्यांच्या सदिच्छा सतत माझ्या मागे आहेत हे मला माहिती आहे. आणि मी कधी ना करू शकत नाहीत की त्यांनी मला डोक्यावर धरलं म्हणून मी आहे. नाही तर मला या इंडस्ट्रीत राहण्याचा काही अधिकार नव्हता. कारण काय असतं, ठराविक जी एक लोकांची एक दृष्टिकोन असतो की हिरो म्हणजे कसा पाहिजे. हा, असं गोरा गोरा पान दिसायला नाकी डोळे. आमचं नाही आहे तसं. आम्ही अगदी उलट आहोत. पण तुम्ही नायक म्हणूनच जे केलं ते फार सुरेख होतं. म्हणजे नायक म्हणून करून दाखवलं म्हणून काहीतरी झालं. पण जे एकंदरीत त्यांचं जे चित्र असतं की हिरो म्हणून जे चित्र असतं त्याला मी अगदी नाही आहे, बिलकुल काही नाही आहे. मग त्यांनी मला माझ्या कामावरून मला हे कार्य केलं ना, हे म्हणजे मी कधी म्हणजे विसरू शकत नाही. मला लक्षात ठेवायलाच पाहिजे की त्यांनी नियम मोडला आहे तो. पण मामा, आजही मला आठवतं, मी जेव्हा माझ्या विद्यार्थी दशेत किंवा आम्ही शाळेतनं आलो ना की आम्हाला ती पर्वणी असायची, शनिवार रविवार, की तो दूरदर्शनचा लोगो फिरायचा. त्यानंतर तुमचे एक से एक जे काही भन्नाट चित्रपट लागायचे, तुम्ही लक्ष्मीकांत बेर्डे किंवा इतर, ती पर्वणी असायची सगळ्या प्रेक्षकांसाठी. बरोबर आहे. आम्ही असं टी व्ही समोर 40-40 लोक एकत्र येऊन बसलेली आहेत असं सुद्धा दृश्य बघितलेलं आहे. होतं बाबा, झालं असं खरं त्यावेळेला. ही तुमची मिळकत आहे मामा या सगळ्याच्यात. हां, असंही म्हणता येईल की मी मिळकत असं म्हणण्यापेक्षा मी म्हणेन माझं त्याच्यावरचा म्हणजे लगन आहे माझी ती त्याच्याबद्दल. मी त्याच्यामध्ये नुसतं म्हणजे एका झापड लावलेल्या घोड्यासारखं मी फक्त तेवढंच बघत आलो. बरोबर. की मला हेच करायचं, मला हेच करायचं आहे, मला हेच करायचं आहे. नाहीतर काय असतं, काय माहिती आहे, ठराविक ह्याच्याप्रमाणे मला इंडस्ट्रीत येण्याचा काही अधिकार नाही. कारण मी कधी काही करून दाखवलं नव्हतं, कुठे काय मी केलेलं नव्हतं. पण या इंडस्ट्रीत आल्यानंतर मला एकच, मी करून दाखवीन, काहीतरी करीन. झालं, केलं तुम्ही. केलं म्हणजे झालं. मी केलं असं नाही म्हणणार, झालं. मी असं म्हणतो, तुम्ही ठरवलं होतं, तुम्ही तुमच्या याच्यात खूप फोकस होतात. हो. मला हे करायचं आणि खूप श्रद्धेने करायचं. हो. आणि त्यातनंच हे सगळे घडू शकलं. कारण काय असं, तुम्ही तशी हे नाही ठेवली तर ते कठीण आहे फार ही गोष्ट. तुम्हाला लक्ष एका ठिकाणावर कुठलं तरी केंद्रित करायलाच पाहिजे. मग मी बाकीच्या गोष्टी सगळ्या सबॉर्डिनेट ठरतात. म्हणजे मी कधी मला कोणी काय दिलं हे मी बघितलं नाही, मला माझी व्यवस्था कशी होती बघितलं नाही, मला पैसे किती देतात हे पण मी विचार केला नाही, मला किती काम करावं लागतं याचाही मी विचार केलेला नाही आहे. काम करायचं, करत राहायचं. क्या बात. एकच तत्त्व मी ठेवलं बस, आणि काही नाही. पण मामा, मला एक गोष्टीचं तुमच्याबद्दल फार नवल असं वाटतं, मला ना कधी तुम्ही सुटबुटात दिसलेच नाहीत. म्हणजे तुम्ही जाऊ शकता, तुम्ही ठराविक कार्यक्रमांमध्ये तसे गेला पण असाल, पण आजही बघा ना, तुम्ही एक टी शर्ट, साधी पॅन्ट. ठरवलं असतं मामा, आज तुमच्याकडे इतके वेगवेगळे रोल आले, नेम आहे, फेम आहे, मिळकतही त्या पद्धतीने तुम्ही केलेल्या मेहनतीची तुमच्या हातात पडते. पण कधी तुम्ही तुमची भौतिक सुख वाढून घेतली नाही? नाही, कधीच नाही. मला ते म्हणजे मला नाहीच होत, आवडतच नाही ते. काय तर मी जर समजा सूट घालून राहिलो किंवा सूट ब्लेझर घालून इकडे बसलो तरच हे वाढेल असं मला नाही वाटत अजिबात. काय असतं, तुम्ही दिसता कसे याच्यापेक्षा तुम्ही करता काय याला जास्ती महत्त्व ठरतं. माणसाच्या आयुष्यात आणि लोकांच्या दृष्टीने सुद्धा. तुम्ही काय घातले आहेत कपडे आणि तुम्ही कसे दिसता हे फरक तेवढ्यापुरतं क्षणापुरता फक्त लक्षात येतं बस. त्याच्यानंतर मग सगळं विसरलं जातं. त्याच्यानंतर तुम्ही पुढे करता काय, ती पहिली ओपनिंग आहे, तो पडदा उघडतो आणि नंतर मग तुम्ही जे करता. पडद्यात तसंच आहे ते. हा, स्टेजचा असा पडदा उघडल्यानं पहिल्यांदा सेटिंग लक्षात येतं. बरोबर. हे अरे काय सेटिंग आहे, वा, राजमहाल, छान आहे. पण नंतर एकदा आर्टिस्ट स्टेजवर एंटर झाल्यानंतर तो काय करतो इकडे लक्ष जातं. मग मागचं सेटचं हे विसरून जातात लोक. हे तर ते तुम्ही लक्ष तुमचं खेचून यायला पाहिजे तुमच्याकडे.
हे बाकी सगळे सजावट बिजावट हे ठीक आहे, हम्म. ती 2 मिनिटाभितर राहते फक्त. अरे वा काय छान कपडे घातलेस का, मग सूट चांगला होता कपडे, असं कोणी विचारणार नाही. चांगला जो हे असेल का म्हणजे जाणकार असेल तो म्हणाल तुम्ही छान काम केलं तर ते बस म्हणेल. बस 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 तेच महत्वाचं असतं. तेच महत्वाचं आहे शेवटी. म्हणून मी बाकीचं काही ठेवलंच नाही. मला मी कुठल्या गोष्टीची अपेक्षाही नाही ठेवली हम्म. की मला हेच पाहिजे तेच पाहिजे. हे नाही याच्याने तुमचं काही साध्य होत नाही. तुम्ही लक्षात ठेवा फक्त तुम्हाला काय करायचं आहे. बस हे बघा ना, आजही तुलनेने तुमच्याबरोबर काम करणारी आत्ताची पिढी हे साधारण 5व्या-6व्या चित्रपटानंतर त्यांचं भौतिक देखणे पण जे ते दिसायला लागतं. पण आज तुम्ही फक्त प्रवास करण्यापुरता तुमची गाडी आहे. मग कारण का माझ्या दिसण्यावरून डायव्हर्ट झाले ना लोक, हा ते माझ्या कामावर गेले. नाही, पण ते अशोक मामांची भूमिका लक्षात ठेवतात, त्याच्या पलीकडे काही नाही. केवढं तुम्ही ते केलंय. पण मामा या सगळ्या ह्याच्यात आत्ता मला सांगा, एक सांगायचं मंडळी लक्षात घ्या, ब्रेकिंग न्यूज, अशोक सराफ इंस्टाग्रामवर आलेत एकदाचे आले बुवा एकदाचे. हे मला नाही कळलं नाही की आज आहे ना, ती घरातली सर्व ग्रामीण भागातली शेतात काम करणारी महिला सुद्धा व्हॉट्सअपवरती मेसेज पाठवताना, रील करताना, डोलताना. पण मामा कधीच तुम्ही या समाज माध्यम, ज्याला इंग्रजीतनं सोशल मीडिया म्हणतात, त्याच्याबद्दल तुम्हाला कधीच आकर्षण वाटलं नाही? नाही मला ना हे करताना किंवा बसलाय विचार करतोय असं, मला हे फोटो टाकून मला हे मिळवायची काही गरज नाही. बरोबर. नकोय मला, ते नकोच आहे. मी काम करताना करतो ना, काळजी करतो तेवढीच मला खूप आहे ना, आणि तेवढ्याच मी खूप मिळवलेलं आहे. म्हणजे या लोकांच्याच मुळे मिळवलेलं आहे. मग आता त्यांना मी माझं वेगळे हे करताना कशा करता दाखवू? काहीच गरज नाही. मला काही गरज नव्हती. पण आता जगरहाटीप्रमाणे सध्याच्या सिच्युएशन प्रमाणे जर करायचं असेल तर करायला पाहिजे काहीतरी. म्हणजे मला तसा पाहिलं तर मी स्वतः काहीतरी इंटरेस्ट घेत नाही. बर, माझी टीम आहे, माझी ते करते सगळं. फार बरं वाटलं हे ऐकून. माहितीये का की मामा थोडंसं मला जे अपेक्षित होतं की तुमची एक काहीतरी पब्लिसिटी टीम असावी वगैरे वगैरे. म्हणजे काय मला या नवीन पिक्चरच्या ह्याच्यावर मी हे केलं, तर ते केलं पाहिजे तुम्ही. केलं पाहिजे. पण मला खरं म्हणजे सांगू काय, वेळ नाहीये मुळात. बरं काय होतं, ज्यांनी काही एखादी पोस्ट केली असेल त्याला उत्तर द्यायला माझ्याकडे वेळ नाहीये. वांदे तो आहेत. हा ती एक भानगड असते, ती फार तुम्हाला करत बसायला लागतं. मग त्यात टीकाही असते. हो, मग त्यात काहीतरी एक जुन्या तुमच्या भूमिकेबद्दल घेऊन त्या माणसाचा एक पूर्वग्रह असतो, ते पण शोधून काढतो ते सगळं. शोधून परत काढतो. तेच सांगतो सगळं. पण ते काय असतं त्याच्याकडे, जरी लक्ष नाही दिलं तरी कुठेतरी ते आलं हे लक्षात राहतं ना. बरोबर. पण मला त्याची काही हे वाटत नाही, त्याबद्दल काही नाही. जेवढ्या माणसं आहेत तेवढे त्यांचे विचार असणार, ते त्याप्रमाणे ते लिहिणार. आपण काय करायचं त्याच्यात, लिहिलं ठीक आहे चलो. मामा आत्ता माध्यमांवरती लोक व्यक्त होतात, आपल्याला एक मेसेज टाकतात युट्यूबवर, तुमचं लाईव्ह स्ट्रीमिंग बघता किंवा नाटकाचा एखादा तुमचा प्रयोग रेकॉर्डेड तो टाकला जातो. पूर्वी लोक समोरासमोर भेटत होती नाही, प्रयोगानंतर अहो हे चांगलं आहे अशोक मामा किंवा हे वाईट आहे, असं थेट समोरासमोर तेव्हा प्रतिक्रिया मिळत असतील ना. फरक एवढाच झाला की आज लोक माध्यमावर आतमध्ये यायचे, लोकांनी सांगायचे बा छान आहे फार म्हणून सांगायचे लोक. आता काय असतं त्याच्या तिकडे जाऊन टाकणार, पोस्ट टाकणार, याला काय अर्थ नाही राहिलं. हे म्हणजे तुम्ही तुमचा डायरेक्ट हे मिळत नाही काही, तो वाचण्यापुरताच राहतो फक्त ना. बरोबर. तुम्ही डायरेक्ट जेव्हा सांगता की तुमचं आवडलं तेव्हा आमच्या म्हणजे आम्ही कुठेतरी रजिस्टर करतो ना, अरे वा या माणसाला माझं आवडला फार, असं होतं ना. कुणाचंही कौतुक जर त्याच्या तोंडावर केलं तर त्याला जास्ती वाटत, थेट एप्रिसिएशन. मग ऍप्रिसिएशन तेच आहे. आणि काय, पण हल्ली लोक काय करायला लागले, मेसेजही टाकतात किंवा एखाद्या काहीतरी वेगळ्या मेसेजला घेऊन ते ट्रोलही करतात तुम्हाला. करण्याची प्रवृत्ती जास्ती वाढत असेल तर ती वाईट आहे. वाईट आहे. कारण काय कोणाला काय त्याचं समाधान मिळत असते की मला काय माहीत नाही आहे. पण मी तर या सगळ्या गोष्टीपासून लांबच आहे. मला नाही जमतच नाही मला ते. तुम्ही आजही व्हॉट्सअपवर नाही ना? नाही. पण मग जे काही कम्युनिकेशन आहे ते थेट बोलायचं फोनवरती. हो. मेसेज केला तर मेसेज. मेसेज सुद्धा मी करत नाही. मी बोलायचं, मी फोनवर बोलेन त्याच्यात, फोन नंबरवर. पण ते परत त्यांनी मेसेज केला असतं तर मी फोनवर बोलेन. बरोबर. पण मी मेसेज नाही करणार. नाही. म्हणजे त्यासाठी मग टॉंक 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 करत बसायला लागते. हे कोण करत बसते, त्याच्यापेक्षा थेट बोलायचं. थेट बोललेलं बरं ना. आता लोकांचे जे वाढदिवस असतात ते वाढदिवसात त्याला जर ग्रीटिंग द्यायचे असेल तर मी सरळ थेट देतो, फोन करून देतो. वाढदिवसाची शुभेच्छा तोंडात मी बोलतो त्याच्याशी. बस. मी बोलणं त्याच्याशी जास्ती महत्वाचं असतं.
पण बाबा हे जे कम्युनिकेशन आहे तुमचं थेट फोनच्या माध्यमातून असेल किंवा फेस टू फेस असेल, तुमच्या जनरेशनची अशी कोण कलावंत मंडळी की ज्यांना तुम्ही आजही फोन करता आणि त्यांच्याशी तुम्ही गप्पा मारतात किंवा हा बाबा ह्या विषयावर या माणसाची हे बोललं पाहिजे म्हणून एक असतो नाही का आपला एक मित्रवर्ग आपण ठरवून ठेवलेला असतो की हा याच्याकडे जरा हे व्यक्त झालं तर बरं वाटतं, असे कोण आहेत मंडळी अशी? सांगू का, तसं कोणी राहिले नाहीत आता. माझ्या वेळचे सगळे गेलेत. दुर्दैवाने. माझा आता एक जवळचा फक्त एकच आहे सर राहिले आहे तो सचिन. सचिन. माझे सचिन जसे काय असतील तेच होते, बाकी कोणाबरोबर नाही. पण असं 1 to 1 सुरू असतं तुमचं काय त्याच्याशी? आता काय झालंय आता सध्या म्हणजे कामाचा व्याप वाढलेला आहे, त्याचाही माझाही, त्यामुळे त्यातली हे कमी झाली आता. पण आम्ही बाकी कुठे नाही. पूर्वी सुधीर जोशी असायचा, लक्ष्मीकांत असायचा आणि माझे बाकीचे जे काम करणारे भाऊ होते, पण त्यातले कोणी राहिले नाहीत. कोणी म्हणजे दुःखाची गोष्ट मोठी तीच आहे, दुर्दैवाची गोष्ट की कोणाशी बोलावं असं कोणीच नाही आहे. ते वर्तुळ आपण मिस करतो. हां, की माझ्या ह्याच्यातले जे लोक होते की ज्यांना मी काय म्हणतोय निश्चित कळेल, असं कोणीच नाही राहिले. तुम्ही सोशल मीडियावरती फार रमत नाही, पण त्याच्या उलट निविदाताई यांनी एक स्वतःचं युट्यूब चॅनल सुरू केलेलं आहे आणि ते एकदम जोरदार चाललंय. ते भयंकर म्हणजे खटपटी आहे त्या बाबतीत. हा ना? ती काय ना काहीतरी करत असते आणि चांगलं आहे ते करते. म्हणजे काहीतरी वेगळंच काहीतरी करत असते, काम वेगळं करते, पण हे पण तिला करायला जमतं, त्यातून ती वेळ काढते. सगळ्यात मोठी गोष्ट आहे याच्यात. कारण काय म्हणजे ह्याच्यासाठी वेळ काढायला पाहिजे, उद्योग करण्यासाठी, सगळे बाकीचे. बरोबर बरोबर. कारण अभिनय ही जी गोष्ट आहे ती तिची चालूच आहे, पण हे पण तिला हो ना, म्हणजे व्यवसाय एक प्रकारे सुरू आहे, अभिनय पण सुरू आहे. काय काय जणांना जमतं, मला नाही जमत. पण तुम्हाला जे जमलं ते तुम्ही उत्तम करून दाखवलं. मला जे जमलं तेच मी करतो, दुसरं करून काय उपयोग नाही ना, कारण फार मला अट्टहास जमतच नाही. नाही. हा फार अट्टहास नाही. ना का नाहीच ना काही. पण ह्या सगळ्या तुमच्या जमवण्याच्या विषयात बघा, फिल्म पण सुरू आहेत, अशोक मामा सेंचुरी गाठलीत तुम्ही एपिसोडची, सिरियल पण सुरू आहे. मला अचानक एक गोष्ट आठवली की हमपाच नंतर, म्हणजे हमपाचचे तर भरपूर एपिसोड झाले होते, त्यानंतर आत्ता हीच मालिका तुमची असेल नाही की ज्याची तुम्ही 100 एपिसोड पूर्ण केले. कसंही जमवता तुम्ही? नाही, त्याच्या आधी मी केली होती ना, मी चुटकी बजा गेली पहिली केली होती, ती माझी हिट झाली. हिट झाली. दुसरी मी केली ती डोंट वरी हो जाएगा. डोंट वरी हो जाएगा. त्याची 2 वर्ष चालली ती, पण त्याचे म्हणजे 200च्या वरती हे झाले त्यावेळेला. आणि त्यावेळेला डेली नव्हतं ना असं, बरोबर बरोबर, विकली असायचं. बरोबर. त्यामुळे ते त्या हिशोबाने प्रयोगाची म्हणजे संख्या कमी आहे, पण दिवस जास्ती आहेत. बरोबर बरोबर. आता हमपाच 243 हे झाले एकंदर मी 243 म्हणजे त्यावेळेला. हा, आणि त्याच्यामध्ये पण लागली त्यासाठी 5 वर्ष. 5 वर्ष सलग सुरू होतं नाही ते सलग. पण आज ते शक्य नाही खरं सांगायचं म्हणजे. शक्य नाही असते, कारण का माहिती, या दौडीनं नाही होणार ते. ही जी घोडदौड चालली आहे ना, त्याने शक्य नाही होणार एवढ्या हे करणं. नाही या स्पीड. मग ते नंतर असं होत जातं शेवटी, मग की चला काय बरं वळवळ चला, बोलला न चुकता बोलला, ओके. याला मजा नाही, आणि ते पटण्यासारखं पण नाही तुम्हाला. नाही, अजिबात नाही. काय सर, अभिनय हा असा नुसता टाकून देण्यासारखं नाही आहे गोष्टी. आपण जेव्हा एक वाक्य बोलतो किंवा आपण जेव्हा संभाषण करतो तेव्हा त्याचं मिनिंग काय निघतो याचा विचार तुम्हाला करायलाच पाहिजे ना. पण आजही मामा तुम्ही त्याच धाटणीतली मंडळी आहात. आधी रिहर्सल, म्हणजे आधी वाचन, मग स्टँडिंग, मग रिहर्सल, आणि मग आपण जे काही जायचं ते फ्लोअरवर जायचं. मी म्हणजे मग किती वेळ लागतो त्याला. कारण काय असं, तुम्ही जेव्हा एखादा जर पॅरेग्राफ असेल तो तुम्ही वाचणार असाल तर पॅरेग्राफमध्ये तुम्हाला ते वाचल्यानंतर ठरवायला पाहिजे की मी कसा बोलेन. याचं म्हणजे प्रत्येक गोष्ट म्हणजे याचं बारकावे काय याच्यातली म्हटलेलं आहे, कुठे जास्ती जोर आला पाहिजे, कुठे जास्ती लो याचं गेलं पाहिजे, किती काय कुठे बोललं पाहिजे, किती पॉज घेतला पाहिजे, किती मध्ये किती लुकसाठी हे सोडली पाहिजे, हे सगळं त्याच्यावर विचार करावा लागतो. तो आधी विचार करून त्याच्यावर रिहर्सल करायला पाहिजे. कारण रिहर्सल केल्यानंतर तुम्ही तुमच्या बोलण्याचं टायमिंग ठरवत असता. वा. दुसऱ्याबरोबर तुम्ही बोलण्याचं टायमिंग ठरवत असता. बरोबर. आणि ते जर जमलं तर मग तो पॅराग्राफ चांगला होतो तुम्ही बोललेला. बरोबर. मग तो एकंदर टोटल सीनच चांगला होतो. क्या बात. पण नुसती जर मी बोललं तरी माझं ते पाठांतर होईल.
इन शॉर्ट पाट्याने टाकायचे आपल्याला. हां, आणि पाठांतर करून करण्याचा अर्थ नाही ना. हम्म. त्यांचं पाठांतर चांगलं होतं, याला काय याच्यापेक्षा काही होत नाही. पण तो काय बोलतो त्याच्यात, त्याला काय त्याच्यातून मतलब काढायचं आहे हे कुठं राहतं, येतच नाही ना. तर ते काढलं पाहिजे पहिल्यांदा. मग त्याची रिहर्सल करून ते बसवायला पाहिजे त्याप्रमाणे टायमिंगमध्ये, आणि मग टेक. सगळं कट टू कट. मी अजूनही रिहर्सल शिवाय मी करतच नाही टेक. चला होऊन नाही होणार. नाही ना. मला रिहर्सल पाहिजेच ती. मला ठरवायलाच पाहिजे मला किती पॉज घ्यायचा आहे, मला किती बोलायचं आहे, मला किती ह्याच्यामध्ये बोलायचं आहे, कुठल्या पिचला बोलायचं आहे, किती विस्पर टाकायचं आहे, हे मला सगळं ठरवावं लागतं. मामा पण आजही तुम्ही रिहर्सलला जाण्याच्या वेळा पाळता. इतक्या मोठमोठ्या स्टार्स बरोबर तुम्ही काम केलं. मी तो आजही एक व्हिडिओ सोशल मीडियावरती यूट्यूबवरती सारखा व्हायरल होतो की सलमान खान आलेला आहे, तुम्ही आलात, सलमान खान आलेला आहे, सलमान खानने तुम्हाला एकदम बघितलं आणि तोही उठला, त्याने तुम्हाला बसायला जागा दिली. हे तुम्ही ह्या सगळ्या वर्गामध्ये हे कमवलं आहे, हे सगळं मिळवलं आहे तुम्ही, की आज हिंदीतला प्रत्येक कलावंत तुम्हाला ओळखतो आणि तुम्ही सगळ्यांबरोबर काम केलेलं आहे. हो, कारण मुळात म्हणजे मी कॉन्ट्रोवर्सी टाळलेली आहे. कधीच नाही ना. नाही, मला पडायचंच नाही तर काय. कोणाबरोबर नाव नाही जोडलं गेलं की अमुक अमुक व्यक्तीबरोबर मामांचं काय, म्हणजे स्पष्ट बोलतो अफेअर सुरू आहे किंवा नाव जोडलं जातं किंवा मामाने काहीतरी एक वक्तव्यच केलं, कधीच नाही. कारण मी ते टाळतोच त्या गोष्टी. कारण शेवटी काय, या गोष्टी काय होत्या, जर पब्लिसिटीसाठी करायच्या असतील तर मला नाही त्याचं हे करायचं नाही. ही असली पब्लिसिटी काय मला काय कामाची नाही वाटत. तुम्ही जे करता त्याच्यातून तुम्हाला पब्लिसिटी मिळेल तर योग्य आहे. यांनी काय नाही, ती राहत नाही जास्ती वेळ. हां, तर मला नाही आवडत ते, म्हणून मी कधी पडतच नाही भानगडीत. म्हणून मी कॉन्ट्रोवर्शियल विधान मी कधी करतच नाही. कारण त्याच्यातून मला काही गेन नाही आहे आणि दुसऱ्याला उगाच ताप आहे डोक्याला. होय ना. पण बाबा हल्ली जे काही रियालिटी शो तुम्ही बघता, काय मत आहे तुमचं की एखाद्या घरात होणारी भांडणं, आलेले वेगवेगळे कॅरेक्टर्स, आता चालू आहे ते व्हरायटी शो कसले, उदाहरणादाखल बिग बॉस असेल किंवा तत्सम काही वेगवेगळे शोज असतील. आता ती भांडणं काय मी म्हणून त्यांना मला काय कळत नाही. अशी अचानक भांडणं कशी होतात आणि तिकडेच कशी होतात, आणि अगदी टॉपला जाईपर्यंत कशी काय होऊ शकतात अशी भांडणं. वेगळंच वाटतं ते सगळं. काय सगळं म्हणजे असं वाटतं की नाही हे असं नाही होत. चमत्कारिक आहे. पण ते काय आहे, ते बघणारा सुद्धा एक ऑडियन्स हो, आहे. आहे ना, आहे. त्यांना पण आवडते, ते आवडणारं एक ऑडियन्स आहे. आता कोणाला काय आवडते आपण काय ठरवू शकत नाही. ते त्यांना आवडतं खरंच, काय बोलणंच नाही त्याच्यावर. मग मध्यंतरी गेल्या मुलाखतीत तुम्ही असं म्हणलं होतं की वसंत सबनीसांसारखा विनोद, तो जो विनोद होता तो सहजगत्या घडणारा होणार होता, पण आता एवढ्या याच्यात तो काही बघायला मिळत नाही. बरोबर. काय सापडतोय तो, खूप स्क्रिप्ट तुमच्याकडे येऊन पडतात पण काही ठराविक नाही सापडत आहे. म्हणून तर रिजेक्ट जास्ती केली जातात ना. होय ना. काय असतं म्हणजे त्यांची म्हणजे कॉमेडी म्हणजे अशी होती, विनोद असा होता की सिच्युएशनल विनोद होता त्यांचा. सिच्युएशनला अगदी पुरेपूर योग्य असा होता. तसा तर सापडतच नाही ना. आता असं विनोद करायचा म्हणून केला म्हणून नाही होत कधी विनोद. बरोबर. तो सक्सेसफुल होणार नाही, लोकांना तो बसणारही नाही कधी, बरोबर. तो लक्षातही नाही राहणार. बरं. असा एक दुसरा आणखी एक राईट होता अशोक पाटोळे, तो पण. हो, अशोक पाटोळे. ब्रिलियंट पोरगा होता तो. हो ना. गेला तो पण, बिचारा गेला. तो गेला आणि माझं नुकसान झालं. नाही तर मी त्याच्याकडून त्याचं हे करत होतो. मी काही वेळेला काही गोष्टी करायच्या तर एखाद्या माणसाला आपण फार गृहीत धरून असतो. हो. तो आपल्यासाठी लिहील, आपल्यासाठी देईल, हे पण आपण गृहीत धरून असतो. बरं, जाता मामा, वयाचा उल्लेख नाही करायचा. तुमचा उत्साह हा तरुणाला लाजवण्यासारखा आहे, पण प्रेक्षकांना हे फार, म्हणजे प्रेक्षकांना इच्छा असते ना की मामांच्या घरात डोकं की काय, कसं तुम्ही स्वतःला मेंटेन करता, कसं तुमचं सकाळपासूनचं संध्याकाळपर्यंतचं रुटीन असतं, त्याच्यात खाण्यापिण्याच्या वेळा असतील किंवा आहार असेल, मामा खातात काय. आता तुम्ही सोशल मीडियावरती आलेला तर लोक तसे विचारू शकतात तुम्हाला, इच्छा असेल लोकांना. नाही, खाण्याची आणि हे जर विचार असेल तर मी कशाला त्याला उत्तर देऊ, काय उगाच ह्याच्यात वेळ घालवायचा का उगाच. पण काय माझं खाण्याचं म्हणजे काय, म्हणजे असे माझे नखरे नाहीत. येईल ते समोर. येस. आमच्या वडिलांनी आम्हाला शिकवलेलं आहे, समोर जे पानात पडले ना ते मुकाट्याने खायचं गपचूप. हे नाही मला आवडत नाही, चालणार नाही. त्यामुळे मला आवडत नाही अशी एकही वस्तू नाही आहे खाण्याच्या बाबतीत.
मी काही खातो. मला आवडतं खायला. बरं हेच नको तेच नको असा मला कधीच नाही प्रश्न. मला आज ये करेंगे वो नाही, जे असेल ते. बरं. हा स्वभावच आहे माझा. तक्रार नाही करायची, तक्रार नाही कुठल्या गोष्टीत माझी. सहजगत्या प्रवाहात जायचं. फिटनेस हा तुमच्या मनावर जास्ती अवलंबून आहे. म्हणजे एकंदर बाकीच्या फिटनेस करण्यापेक्षा तुम्ही स्वतः मनाने किती हे राहतं ना त्याच्यावर फिटनेस राहतो. आता मी बाकी कितीही जरी जागरणं झाली असली किंवा जास्ती काम पडत असलं तरी एकदा तिकडे गेल्यावर ना विसरायला होतं बाबा कसं मला माहीत नाही. नाही, तुम्ही परत काय प्रवेश करता असं मला वाटतं. असं होतं बाबा का मला मी 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 तिकडे सीन करताना मग कधी वाटणार नाही की हा माणूस थकलेला आहे आणि काय बाबा आहे बरोबर नाही. बरोबर. असं होतं. बरं. काय मला काय कळत नाही काय ते. काय अपेक्षा आहे मामा जाता जाता प्रेक्षकांकडनं? काय आम्ही तुमच्याकरता काय करावं असं मी तुम्हाला काय अपेक्षा करू त्यांच्याकडून? वाटतं? म्हणजे सध्या जे काय चाललंय ते म्हणत ते माझ्या अपेक्षेपेक्षा जास्ती आहे. काय करू सांग मला? काय नाही, असेच भेटत राहा, हा असेच भेटत राहा. मी म्हणतो मी तुम्हाला भेटत राहीन, तुम्ही सहन करत राहा. नाही 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 सहन करायचा काही विषय नाही. म्हणजे आवडून घ्या. मी काय म्हणतो ते म्हणजे करतो ते. तुम्ही फार वेगवेगळ्या भूमिकांमधनं मामा भेटत राहिलेला आहात आणि असेच तुम्ही भेटणं हाच काय तो स्वार्थ आहे नाही तुमच्याकडे. खरं मलाही तर अतिशय आवडेल ते. अतिशय आवडेल. धन्यवाद आजच्या संवादाबद्दल. धन्यवाद भाऊ, धन्यवाद. तर मंडळी, आजच्या या छानशा संवादानंतर आज आपण इथेच थांबणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.